खरी शिवसेना कोण याचा इथं संबंध नसल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। खऱ्या शिवसेनेचा वाद हा सुप्रीम कोर्टात सुरू आहे। दसरा मेळाव्याच्या सुनावणी दरम्यान याचा काहीही संबंध नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। खरी शिवसेना कुणाची याचा ह्या प्रकरणामध्ये काहीही संबंध नसल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। पुन्हा जाऊयात निवृत्तीकडे। निवृत्ती, खरी शिवसेना कुणाची हा मुद्दा पूर्ण वेगळा आहे, इथं त्याचा संबंध नाही असं कोर्ट म्हणतंय। तीन ते 4 महिन्यांपासून आपण महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्ष आणि शिंदे गट आणि ठाकरे गट आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरी शिवसेना कोणाची हे जे आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि निवडणूक आयोगासमोर हे पेच प्रसंग आहे। 27 सप्टेंबर रोजी हा निकाल लागण्याची शक्यता आहे, परंतु याचाच कुठेतरी मदत घेण्याचा शिंदे गटाकडून जो आहे तो प्रयत्न केला जात होता। त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं जात होतं की जेव्हा हस्तक्षेप याचिका जी सदा सरवणकर यांच्याकडून दाखल करण्यात आली होती त्याच्या अगोदर जे आहे ते ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला। युक्तिवादामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आमच्या गटाकडून जे आहे ते अगोदर पत्रव्यवहार केला आहे, आमचा शिवसेनेचा दसरा मेळावा याच ठिकाणी होत असतो। त्याच्यावरती जे आहे ते सदा सरवणकर यांच्या वकिलांनी हस्तक्षेप घेतला होता की खरी शिवसेना कोणाची ही जी बाब जी आहे ती बाब अजून स्पष्ट झालेली नाही। जे तुम्ही म्हणजेच अनिल देसाईंनी तुम्ही पत्रव्यवहार जो पालिकेकडे केलेला आहात, तुम्ही शिवसेनेत आहात का हे अजून स्पष्ट झालेलं नाही, मग तुम्ही शिवसेनेकडून पत्रव्यवहार कसा केलात असे जे आहे ते शिंदे गटाच्या वकिलांकडून असा युक्तिवाद केला। त्याच्यावरती न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि न्यायालयाने म्हटलं की खरी शिवसेना कोणाची हे मत जे आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये जे आहे शिवसेना कोणाची आणि जे निवडणूक आयोगाकडे जे धनुष्यबाण जो आहे ते कोणाचा त्याबाबत अजून देखील न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि निवडणूक आयोगाकडे हे संपूर्ण प्रश्न असताना त्यामध्ये आपल्याला पडायचं नाही। केवळ आपल्याला जे आहे ते फक्त आणि फक्त दसरा मेळाव्याच्या याचिकेवरती आज सुनावणी करायची आहे असं न्यायालयाने जे आहे ते हस्तक्षेप करून सदा सरवणकर यांचे वकील जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाच्याकडे कुठेतरी लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते। शिवसेना कोणाची याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते। त्यावरती जे आहे ते न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आणि न्यायालयाने स्पष्ट केलं की केवळ आपल्याला दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबतच या ठिकाणी सुनावणी घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी जे आहे ते सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका जी होती ती याचिका फेटाळलेली आहे। त्याच्यामुळे आता नक्की कोणाला परवानगी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामध्ये महत्त्वाची बाब अशी न्यायालयाने स्पष्ट केली की जी पालिकेने भूमिका घेतली, दोन्ही गटापैकी एकाही गटाला परवानगी दिली नाही आणि जे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जे समोर आणून परवानगी दिली नाही ते पालिकेने योग्य केलं असं जे न्यायालय जे आहे ते न्यायालयाने समोर स्पष्ट केलेलं आहे। अगदी निवृत्ती, आणि याच मुद्द्याला धरून ठाकरे गटानं एक महत्त्वाचा युक्तिवाद केला होता, तो म्हणजे पहिला अर्ज हा ठाकरे गटानं दाखल केला होता आणि त्यानंतर आलेल्या अर्जांना विचारात न घेता प्रथम ज्यांचा अर्ज आलेला आहे तो अर्ज पालिकेनं विचारात घ्यायला हवा, कारण शिंदे गट हा अजून पक्ष झालेला नाहीये का आमदारानं शिंदे गटातर्फे ही याचिका दाखल केलेली आहे असं सुद्धा शिवसेना म्हणते। शिवसेनेकडून याचिकेला जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला हाच मुद्दा धरून ठेवला होता की पहिला अर्ज जो आहे तो आमच्याकडून दाखल करण्यात आला होता 22 ऑगस्ट रोजी, म्हणजे जवळपास 1 महिन्याच्या अगोदर पूर्वी जो आहे ते 1 महिना आणि 2 दिवसांच्या अगोदर जो आहे तो शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून अर्ज अनिल देसाईंनी केला होता। 29 तारखेला जो आहे तो सदा सरवणकर यांनी अर्ज केला होता की दसरा मेळाव्याची परंपरा शिवसेनेची आहे, आम्हाला परवानगी देण्यात यावी। दोन्ही गटाकडून परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता। त्यावरती जे आहे ते ठाकरे गटाच्या वकिलांनी स्पष्ट केलं की याच्या अगोदर जे आहे ते दसरा मेळाव्याची परवानगी कोणाला देण्यात यावी, पहिला अर्ज येतो त्या अर्जाला जे आहे ते परवानगी देण्यात यावी असं आमचं म्हणणं आहे। त्याच्यावरती न्यायालयाने सुरुवातीला हस्तक्षेप केला होता की जर पत्रव्यवहार केला असेल तर दुसऱ्या गटाला परवानगी द्यायची नाही का किंवा परवानगी देऊ शकत नाही का, असं काही त्याच्यामध्ये आहे का असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं होतं। परंतु त्यामध्ये असं देखील त्यांनी सांगितलं की सुरुवातीला आमचा अर्ज आला होता, कारण की न्यायालयामध्ये हे प्रकरण जायच्या अगोदर देखील ठाकरे गटातील अनेक नेते जे आहेत ते नेत्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याच गटाकडून पहिला जो आहे तो अर्ज दिलेला आहे, त्याच्यामुळे आम्हालाच परवानगी देण्यात यावी असं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात येत होतं। परंतु आता जे आपण हे प्रकरण पाहतोय की दसरा मेळावा कोणाचा होणार, हे प्रकरण पूर्णपणे जे न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयामध्ये जे आहे ते कुठेतरी शिवसेना कोणाची धनुष्यबाण कोणाचं यापर्यंत पोहोचले असताना हायकोर्टानं जे आहे ते स्पष्ट केलं की आपल्याला मोठ्या याचिकेची व्याप्ती जी आहे ती याचिकेची व्याप्ती आपल्याला वाढवायची नाही, केवळ दसरा मेळाव्याच्या संदर्भातच या याचिकेमध्ये आपल्याला बोलायचं आहे। त्याच्यामुळे कुठेतरी आता दसरा मेळावा कोणाचा होणार, न्यायालय नक्की काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलंच आहे। निवृत्ती, आतापर्यंत झालेला युक्तिवाद आणि आतापर्यंत समोर आलेल्या अपडेट्सवरून कुणाच्या बाजूने निकाल लागल्याची शक्यता आहे हे आपण बघणारच आहोत। एक आणखी महत्त्वाची बातमी समोर येते, कायदा आणि सुव्यवस्थेमुळे परवानगी नाकारली। 21 तारखेला पोलिसांचा कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून ही परवानगी नाकारल्याची
माहिती समोर येते. परवानगी न देण्याच्या सूचना या पोलिसांच्या होत्या. परवानगी न देण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या होत्या. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून ही परवानगी नाकारल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे. निवृत्ती, नक्कीच पालिकेने वारंवार एकच स्पष्ट आपली भूमिका घेतलेली दिसते, ते म्हणजे दोन्ही गटांमध्ये जे आहे ते वाद आहे. दोन्ही गटांमध्ये वाद असताना एका गटाला जर परवानगी दिली तर त्या गटामुळे जे आहे ते कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मुंबईमध्ये निर्माण होऊ शकतो, असं पालिकेने जे आहे ते स्पष्ट केलं आहे. आणि पालिकेने हे केवळ बोलण्यावरून किंवा दोन्ही गटाच्या वादावरून स्पष्ट केलेलं नाही, तर पालिकेने जे आहे ते मुंबई पोलिसांकडून जे आहे ते अहवाल मागवला होता. मुंबई पोलिसांच्या अहवालानुसारच जे आहे ते पालिकेने परवानगी नाकारल्याचं पत्र, सविस्तर पत्र जे आहे ते दोन्ही गटाच्या सदस्यांना दिलं होतं. पहिल्या गटाचे सदस्य म्हणजे ठाकरे गटाचे सदस्य अनिल देसाई यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यांना हे जे आहे ते पत्र दिलं होतं. त्याच्यानंतर सदा सरवणकर यांना देखील हे पत्र दिलं होतं. दोन्ही गटाच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर ठेवून एका कोणत्याही गटाला परवानगी देता येणार नाही असं जे आहे ते त्यांनी कालच 21 तारखेलाच पत्राद्वारे स्पष्ट केलं होतं. हीच भूमिका जी आहे ते पालिकेने न्यायालयात देखील मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. न्यायालयात त्यांनी वारंवार एकच सांगितलं, जर कोणत्याही एका गटाला परवानगी दिली तर कुठेतरी कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यामुळे मुंबईची परिस्थिती जी आहे ते परिस्थिती ढवळू शकते. त्याच्यामुळे कोणत्याच गटाला आम्ही परवानगी दिली नाही. त्याच्यामुळे जे आहे ते त्यांनी पालिकेकडून वारंवार हाच युक्तिवाद केला जात होता. त्याच्यामुळे कोणत्या गटाला परवानगी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आता संपूर्ण आता जर आपण प्रकरण जर पाहिलं तर महत्त्वाचे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते म्हणजे नेते अनिल देसाई असतील किंवा अनिल परब असतील, हे देखील न्यायालयामध्ये सकाळपासून ठाण मांडून आहे. तर काही नेते जे आहेत ते मातोश्रीवरती आहेत, काही नेते सेनाभवनामध्ये आहेत. एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत ते देखील स्वतः दिल्लीमध्ये आहेत. त्याच्यामुळे कोणत्या गटाला परवानगी दिली जाते, ठाकरे गटाला परवानगी दिली जाते का, जर ठाकरे गटाला परवानगी दिली नाही, कोणत्याच गटाला परवानगी दिली नाही तर त्यांची भूमिका काय राहते हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्यावेळेस देखील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो असं देखील म्हटलं जातंय. कारण की ठाकरे गटाला परवानगी जर मिळाली नाही तर शिवाजी पार्कवरतीच आम्ही दसरा मेळावा घेऊ असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर शिंदे गटाकडे एक पर्याय देखील आहे, तो म्हणजे BKCचा. परंतु ज्यावेळेस न्यायालयाकडून विचारणा करण्यात आली होती की तुम्ही दुसऱ्या कोणत्या मैदानाची विचारणा केली आहे का, दुसऱ्या कोणत्या मैदानाचा विचार केला आहे का, त्यावेळेस ठाकरे गटाकडचे वकील उभे राहून असं म्हटले होते की शिंदे गटाकडून जे आहे ते BKCची परवानगी मागण्यात आली होती. परंतु त्यावेळेस शिंदे गटाचेच वकील असं म्हटले की आम्ही कोणत्याही दसरा मेळाव्यासाठी कोणत्याही मैदानाची परवानगी मागितलेली नाही. त्याच्यामुळे दोन्ही गट जे आहे ते शिवाजी पार्कवरतीच दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत आहे. त्याच्यामुळे कोणाला परवानगी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल. परंतु न्यायालयाने जी भूमिका मांडतंय, न्यायालयाला जे सर्वोच्च न्यायालयाकडे जे याचिका दाखल आहे, शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचं, जे सत्ता संघर्षामध्ये जे काही या गोष्टी घडल्या होत्या या बाबींकडे जे आहे ते हायकोर्टाला जायचं नाही. हायकोर्ट जे आहे ते त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपल्याला या याचिकेची जी आहे ती व्याप्ती वाढवायची नाही. कुठेतरी आपल्याला लवकरात लवकर हा निर्णय जो आहे तो निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यामुळे कुठेतरी न्यायालय जे आहे ते आता लवकरच यावरती निर्णय घेण्याची शक्यता जी आहे ते शक्यता वर्तवली जाते. कारण की तिन्ही गटाचं पालिका असेल, ठाकरे गट असेल, शिंदे गट असेल, या तिन्ही गटाचं म्हणणं न्यायालयाने ऐकून घेतलेलं आहे. न्यायालय जे आहे ते एक एक गोष्ट जे आहे ते एक एक बाब जे आहे ते समोर आणतंय आणि त्याच बाबीमध्ये एक महत्त्वाची बाब त्यांनी समोर आणली. पालिकेने जे म्हणणं मांडलं होतं की दोन्हीपैकी एका गटाला जर परवानगी दिली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्या दृष्टीने आम्ही त्यांची परवानगी नाकारले. ही बाब जी आहे ते न्यायालयाने स्पष्ट केली की पालिकेने जो हा निर्णय घेतला होता हा निर्णय योग्य घेतल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. अगदी पालिकेचा हा अर्ज नाकारण्याचा निर्णय योग्य होता असं न्यायालयानं म्हटलेलं आहे. निवृत्ती, पण आता तू जो मुद्दा उपस्थित केला की शिवाजी पार्कची परवानगी दोन्ही गटाला मिळाली नाही तर त्यांची काय भूमिका असेल, कारण शिंदे गटाकडे BKCचा पर्याय आहे. मात्र ठाकरे गट काय निर्णय घेईल आणि त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची सुद्धा शक्यता आहे.